कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील कसबा पवडा इथल्या उल्पे गल्लीतील विशाल उल्पे या तरुणानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत क्लास 1 अधिकाऱ्याचं पद मिळवलं। तसंच जान्हवी पावसकरनं चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण केली। दरम्यान राजाराम सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक, कारखान्याचे संचालक दिलीप पाटील, धीरज उल्पे, बाजीराव चौगुले, बाळासाहेब पाटील भुयेकर यांच्या हस्ते कारखाना स्थळावर तिघा गुणवंतांचा सन्मान करण्यात आला। यावेळी कृष्णात उल्पे, सुरेश पुजारी, जयसिंग उल्पे, सचिन उल्पे, संजय पाटील, धनाजी उल्पे, उमेश उल्पे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। भारतीय महिला क्रिकेट संघानं एकदिवसीय वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाला कडवी झुंज देत वर्ल्ड कपवर भारताचं नाव कोरलं। याबद्दल माजी नगरसेविका आणि भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा रूपाराणी निकम तसंच माजी नगरसेविका पद्मावती पाटील यांच्या पुढाकारातून राजारामपुरी मारुती मंदिराजवळ जल्लोष करण्यात आला। वर्ल्ड कपची प्रतिकृती उंचावत या महिलांनी भारतीय संघाच्या विजयाचा नारा दिला। तसंच साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। यावेळी दीपिका जाधव, श्वेता बडोदेकर, नेहा पाटील, अलका जावीर, सुजाता पाटील, छाया ननवरे, रुपाली आगळे, राणी पाटगावकर, कल्पना इंगवले यांच्यासह प्रताप घेवडे आणि साहिल भारती उपस्थित होते। कोल्हापुरातील पापाची तिकटी इथल्या लक्ष्मी गल्लीत लक्ष्मी देवीचा उत्सव झाला। या निमित्तानं भाविकांच्या पुढाकारातून पालखी सोहळा पार पडला। 31 ऑक्टोबर रोजी देवीच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती। या निमित्तानं शिवसेना शिंदे गट युवा सेनेचे ऋतुराज क्षीरसागर, माजी नगरसेवक विजय सरदार, बर्गेवाडीचे सरपंच दिलीप वडगे यांच्या हस्ते 4000 भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। यावेळी श्री लक्ष्मी तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते। अवनी संस्था संचलित स्वाभिमानी बाल हक्काच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आलं। महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांबद्दल निवेदनात चिंता व्यक्त करण्यात आली आहे। छत्रपती शिवरायांच्या काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधामांना कठोर शिक्षा होती, त्याच धर्तीवर नराधामांना शिक्षा व्हावी। मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणात 30 दिवसात आरोपीला शिक्षा व्हावी। जिल्हा स्तरावर बाल सुरक्षा समिती स्थापन करावी। प्रत्येक पोलीस ठाण्यात बालमैत्री कक्ष सुरू करावा। सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष पथक सुरू करावं, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। यावेळी जैनुद्दीन पन्हाळकर, साताप्पा मोहिते, जयश्री कांबळे, सुरेखा कांबळे, सविता कांबळे, संगीता भोरे, शबाना मुल्ला, मोनाली साळुंखे, अक्षय पाटील उपस्थित होते। नोकरी मिळवण्यासाठी एका लिपिकानं खोटी कागदपत्र जोडून ओबीसी जातीचा दाखला मिळवल्याचा आरोप युनायटेड रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं करण्यात आलाय। संबंधित लिपिक करवीर तहसीलदार कार्यालयात कार्यरत असल्याचा दावा मारुती भोसले यांनी केलाय। जात पडताळणी समितीनं बोगस दाखला वैध ठरवला असून हा दाखला रद्द करावा या मागणीसाठी मारुती भोसले यांनी विचारेमाळ इथल्या जात पडताळणी समितीच्या कार्यालयासमोर उपोषण केलं। बुदरगड तालुक्यातील आरळगुंडी आणि बेगवडे इथल्या गणपती चव्हाण यांची जमीन चिकोत्रा प्रकल्पासाठी 27 वर्षांपूर्वी संपादित करण्यात आली। मात्र पुनर्वसनासाठी चव्हाण यांना पर्यायी जमीन अजूनही मिळालेली नाही। कागल तालुक्यातील अलाहाबाद इथल्या जमिनीचा निकाल संबंधित शेतकऱ्याच्या बाजूने लागलाय। हक्काच्या जमिनीसाठी गणपती चव्हाण यांनी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले, पण शासनाकडून दाद मिळाली नाही। त्याच्या निषेधार्थ गणपत चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली इथल्या आनंदा पाटील आणि चंदुबाई पाटील यांची 3 एकर 6 गुंठे जमीन दूधगंगा डाव्या कालव्यासाठी संपादित केली। मात्र त्या जमिनीच्या बदल्यात त्यांना पर्यायी जमीन अजूनही मिळालेली नाही। 2016 पासून पर्यायी जमिनीसाठी आनंदा पाटील पाठपुरावा करत आहेत, पण प्रशासनाकडून दाद मिळालेली नाही। त्याच्या निषेधार्थ 71 वर्षीय आनंदा पाटील हे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर चटई टाकून बसले होते। दरम्यान उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांनी आनंदा पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांची भेट घडवून दिली। या प्रकरणात तातडीनं कार्यवाही करण्याचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। मुलगी अल्पवयीन असल्याचं माहीत असूनही संजय चंदन शिवे या 45 वर्षीय तरुणानं तिचा गैरफायदा घेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले। त्यातून ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली। या प्रकरणी पीडितेच्या पालकांनी राजारामपुरी पोलिसात 1 नोव्हेंबरला तक्रार दिली। त्यावर संजय चंदन शिवेला राजारामपुरी पोलिसांनी 2 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे। त्याला न्यायालयानं 5 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।